नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर हे क्वेश्चन्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात असे हे क्वेश्चन्स आहेत. तर फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे तुम्हाला लवकरात लवकर माहिती होईल. आणि चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1 आहे, सारंग हा भारतीय चित्रपट महोत्सव कोणत्या देशात आयोजित केला जातो? तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण कोरिया. क्वेश्चन नंबर 2, टाटा समूहाने एअर इंडियामध्ये कोणत्या विमान कंपनीचे विलिनीकरण करण्यासाठी घोषणा केली आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विस्तार. क्वेश्चन नंबर 3, जागतिक बँक इंडिया डेव्हलपमेंट अपडेटनुसार भारतासाठी 2022-23 साठी जीडीपी अंदाज काय आहे? तर आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6.9%. क्वेश्चन नंबर 4, स्वदेशी दर्शन योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे लागू केली जाते? तर आपल्या चौथ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पर्यटन मंत्रालय. क्वेश्चन नंबर 5, कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या खुणा चलनातून युरोवर स्विच केले आणि युरोझोनचा 20वा सदस्य बनला? आपल्या पाचव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्रोएशिया. क्वेश्चन नंबर 6, कोणत्या कंपनीने भारतात प्रथमच एव्हिएशन गॅसोलिनची निर्यात सुरू केली आहे? आपल्या 6व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंडिया ऑइल कॉर्पोरेशन, IOC. क्वेश्चन नंबर 7, ऑपरेशन AAHAT नुकतेच कोणत्या संस्थेने केले? आपल्या 7व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संरक्षण दल. क्वेश्चन नंबर 8, गुगल डूडलमध्ये सन्मानित करण्यात आलेली पीके रोजी कोणत्या भाषेतील पहिली अभिनेत्री होती? तर आपल्या 8व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मल्याळम. क्वेश्चन नंबर 9, ऑटोमिक मिनरल्स डायरेक्टरेट फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्च AMD ला कोणत्या राज्यात लिथियमचे साठे असल्याचे आढळून आले आहे? तर आपल्या 9व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कर्नाटक. क्वेश्चन नंबर 10, IMF ने कोणत्या देशाला बिटकॉइनला कायदेशीर चलन म्हणून त्याच्या दर्जातून वगळण्याचा आग्रह केला? आपल्या 10व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एल साल्वाडोर. क्वेश्चन नंबर 11, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने अनधिकृत उत्खनन नियमित करण्यात परवानगी देण्यात निर्णय घेतला आहे? आपल्या 11व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक. क्वेश्चन नंबर 12, भुवनेश्वर येथे 2023चा पुरुष हॉकी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? आपल्या 12व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जर्मनी. क्वेश्चन नंबर 13, जो बातम्यांमध्ये दिसत होता XBB 1.16 व्हेरियंट तो कोणत्या रोगाशी संबंधित आहे? आपल्या 13व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, COVID-19. क्वेश्चन नंबर 14, राष्ट्रपती भवनाचा वार्षिक उद्यानोत्सव कोणत्या महिन्यात आयोजित केला जातो? आपल्या 14व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फेब्रुवारी-मार्च 6+. क्वेश्चन नंबर 15, दरवर्षी मानवी अंतराळ उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर आपल्या 15व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 12 एप्रिल. क्वेश्चन नंबर 16, बातम्यांमध्ये दिसलेला हॉर्न ऑफ आफ्रिका कोणत्या टोपोग्राफीचा आहे? आपल्या 16व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, द्वीपकल्प. क्वेश्चन नंबर 17, अलीकडील अभ्यासानुसार 2019 मध्ये मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मृत्यूची अंदाजे संख्या किती आहे? आपल्या 17व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 86 लाख. क्वेश्चन नंबर 18, नागरी नोंदणी प्रणाली CRS अहवाल 2020 नुसार 2020 मध्ये भारतात नोंदणीकृत जन्मदर किती आहे? आपल्या 18व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 70.2%. क्वेश्चन नंबर 19, आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशात आहे? आपल्या 19व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओडिशा. क्वेश्चन नंबर 20, भारतात विस्तीर्ण ऑलिम्पिक पार्क बांधण्यासाठी कोणते राज्य पुढाकार घेत आहे? आपल्या 20व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्तर प्रदेश.
क्वेश्चन नंबर 21 बातम्यांमध्ये पाहिलेले हवांगे नॅशनल पार्क कोणत्या देशात आहे? आपल्या 21व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झिम्बाब्वे. क्वेश्चन नंबर 22 राष्ट्रीय क्रीडा महासंघ स्पेशल ऑलिम्पिक भारत SOB यास कोणत्या मंत्रालयाने मान्यता दिली आहे? आपल्या 22व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. क्वेश्चन नंबर 23 अलीकडे सुपारीमुळे बातम्यांमध्ये दिसणारा तीर्थहल्ली प्रदेश कोणत्या राज्यात आहे? आपल्या 23व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक. क्वेश्चन नंबर 24 कोणत्या संस्थेने इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे फार्म रिसर्च इन आयुर्ज्ञान आणि टेक्नो इनोव्हेशन प्रगती 2024 आयोजित केली आहे? आपल्या 24व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद CCRAS. क्वेश्चन नंबर 25 अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेले लिस्टोरिया किंवा लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स म्हणजे काय? तर मोनोसायटोजेन्स म्हणजे काय? तर आपल्या 25व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जीवाणू. क्वेश्चन नंबर 26 अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा नॅशनल फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? आपल्या 26व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. क्वेश्चन नंबर 27 भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील कोणत्या भागात PM मित्र पार्कची पायाभरणी केली? आपल्या 27व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाशिक. क्वेश्चन नंबर 28 ट्यूब व्हॅली जी बातम्यांमध्ये आली होती ती कोणत्या राज्यात आहे? आपल्या 28व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अरुणाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर 29 कदर जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये राहतात? तर आपल्या 29व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ आणि तमिळनाडू. क्वेश्चन नंबर 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन कोणत्या शहरात झाले आहे? आपल्या 30व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे भोपाळ. तर फ्रेंड्स आज आपण जनरल नॉलेजचे 30 क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ बार पहा, रिपीट करून पहा कारण हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात. त्यासाठी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहिला असेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल इथपर्यंत जर का तुम्ही आला असेल तर थँक्यू सो मच. असंच पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, सगळे व्हिडिओ पाहत राहा. आपल्या युट्यूब चॅनलवरती मी जनरल नॉलेजचे सर्वच क्वेश्चन्स हे कव्हर करत असते. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.